नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी. शरद पवारांची जाहीर सभा होणार. हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी. विद्यमान आमदारांमुळे हर्षवर्धन पाटलांची अडचण झाली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची हर्षवर्धन पाटलांवर टीका. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय 8 दिवसांमध्ये होईल. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं सूचक विधान. कल्याणमध्ये निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं. पैसे ओतले. साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली. उद्धव ठाकरेंचं विधान. मुलाशी काय भेटता, बापाशी भिडा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली. उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. तुम्ही हिऱ्याच्या पोटी आलेला ढेकूण आहात का, ज्याला मोदी सारखे चिरडत आहेत. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांचाही मातोश्रीवर पक्षप्रवेश. 27 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या रामराजेंना जयकुमार गोरे यांच्या नावाला रडण्याची वेळ आली आहे. सत्तेमध्ये असून लोकसभेला महायुती विरोधात काम केलं. करारा जवाब मिलेगा और वो भुगतना पडेगा. आमदार जयकुमार गोरेंचा इशारा. रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवारांमध्ये 2 दिवसांमध्ये बैठक. अजित पवार निंबाळकरांशी चर्चा करणार. सूत्रांची माहिती. जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू. गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित. ते परत विधानसभेमध्ये जाणार नाहीत. संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाहीत. अजित पवारांना दादा समजायचं, मात्र त्यांची दादागिरी संपली. वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही. बच्चू कडूंची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आणि विकासाच्या अनुषंगानं बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचा आजचा नांदेड दौरा रामणीवर. आज होणारा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम 10 ऑक्टोबरला होणार. नवा मोंढा भागामध्ये करण्यात आली होती कार्यक्रमाची तयारी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर. पश्चिम महाराष्ट्रामधील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला सुरू. उत्तर महाराष्ट्रामधील इच्छुक उमेदवार आज पवारांची भेट घेणार. तर 10 तारखेला मुंबई कोकण विभागामधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी. नितेश कराळे मास्तरांची शरद पवारांकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघामध्ये माझ्या विजयाची शक्यता. वर्ध्यातून काँग्रेसचा 3 वेळा पराभव. कराळेंचं वक्तव्य. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा. राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी. शिंदे गटानं 1 खेळी केली. आम्ही 10 खेळी खेळणार. बच्चू कडूंचा इशारा. मतविभाजनासाठी 3री आघाडी. मतविभाजनानं अप्रत्यक्षपणे बीजेपीला मदत करण्याचा विचार. रोहित पवारांची टीका. पाकीट मारता तसंच पवारांना धक्का देऊन घड्याळ खेचून घेतलं. ज्यांनी पाकीट मारलं त्यांचं नाव अजित पवार. जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियाच्या 7 मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भंडाऱ्यामध्ये पक्ष निरीक्षक सतीश चतुर्वेदींनी घेतल्या मुलाखती. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यामध्ये वाढलंय. 1 दिवस असा होता की कार्यालयामध्ये माणूस नव्हता, पण आता पक्षामध्ये येण्यासाठी रीग लागलीय. एकदा तुतारी वाजली की थांबत नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपकडून रद्द. 2019ला बंडखोरी करत निवडणूक लढवल्यानं भाजपकडून झालेली कारवाई मागे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून लढण्याची शक्यता. विदर्भ नेहमी काँग्रेससोबत राहिलेला आहे. काँग्रेसला ताकद दिली आहे. एकत्र येत राहुल गांधींना साथ देऊन मिशन पूर्ण करायचंय. काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडेंचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यामधील सर्व 4 जागांवर काँग्रेसचा दावा. इच्छुकांची संख्या वाढल्यानं काँग्रेसकडून सर्व जागांवर दावा. मात्र ठाकरे गट आणि पवार गटही आग्रही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण यापुढे चालू देणार नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक पाहणीनंतर संभाजीराजेंचा इशारा. शिवस्मारक होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या वकिलाचाही संभाजीराजेंनी समाचार घ्यावा. आम्ही कोर्टामध्ये भांडतोय. शिवरायांचं स्मारक मंजूर करून घेऊ. देवेंद्र फडणवीसांचं विधान. अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल. नीलम गोरेंचं सोलापुरात सूचक वक्तव्य. राजकारणामध्ये कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही, अशीही टिप्पणी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,22,00,000 महिलांना लाभ देण्यात यशस्वी झालो. येत्या 2 दिवसांमध्ये पुढील 2 महिन्यांचे पैसे देणार. अदिती तटकरेंची माहिती. नवरात्री विजयादशमीच्या निमित्तानं पुण्याच्या भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन. भगव्या ध्वजासह 400हून अधिक स्वयंसेवकांचा पथसंचलनामध्ये सहभाग.
उल्हासनगरमध्ये ठाकरे गटानं काढली मशाल रॅली. राज्यामधील वाढत्या महिला अत्याचाराच्या ठाकरे गटाकडून निषेध. रॅलीमध्ये महिलांचा सहभाग. आरोपी अक्षय शिंदेनं केलेल्या गोळीबारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंना डिस्चार्ज. पायाला गोळी लागून मोरे गंभीर जखमी झाले होते. अजित पवार गटाच्या भायखळ्यामधल्या तालुकाध्यक्षांच्या हत्येचं प्रकरण. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. पूर्व एमएसमधून हत्या झाल्याचा संशय. राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू. राज्यामध्ये काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस. नागरिकांची तारांबळ. परभणी जिल्ह्यामध्ये येलदरी जलाशय आता 98% भरलं. परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार. सकाळी 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि RAJVLR मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो सुटणार. प्रवासांच्या सोयीसाठी मेट्रो कनेक्ट 3 ॲप कार्यान्वित. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गर्दीचा उच्चांक. काल 2,74,347 भाविकांनी घेतलं दर्शन. मुंबईच्या 7 रस्ता इथल्या साने गुरुजी पथनागरी समितीच्या नवरात्रोत्सवाला 60 वर्ष पूर्ण. मंडळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. चंद्रपुरात आजपासून महाकाली महोत्सवाला सुरुवात. काली मातेच्या पालखी नगर भ्रमणासह सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी. अंबरनाथमध्ये नवरात्रोत्सवामध्ये सामूहिक महाराष्ट्र गीत गायन. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं आनंद साजरा. बुलडाणा जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाचं भव्य प्रदर्शन. 3 दिवसीय बचत गट प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे 250हून अधिक स्टॉल्स. महिलांचा मोठा प्रतिसाद. सिडकोच्या दरांची सोडत पुन्हा लांबणीवर गेली. तांत्रिक कारणांमुळे आजची नियोजित सोडत पुढे ढकलण्यात आली. वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांचा हिरमोड. गृहनिर्माण सोसायटीच्या नोंदणीमध्ये हडपसर, कात्रज, धायरी आघाडीवर. एकाच वर्षामध्ये 1312 गृहनिर्माण संस्थांची सहकार विभागाकडे नोंदणी. पुण्यामध्ये मध्यम आकाराच्या घरांच्या मागणीमध्ये वाढ. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 13,200 घरांची विक्री. त्यातील 5,946 मध्यम आकाराची. NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 22 डिसेंबरला होणार. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. नियमित शुल्कासह 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर. पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 22 ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार. संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट पूर्ण अधिछात्र वृत्तीच्या निर्णयाची प्रतीक्षा. बार्टी सारथी संस्थेचा निर्णय. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला. जलवाहतूक संस्था पर्यटकांसह व्यावसायिकांना दिलासा. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक. लासलगावसह राज्यामधील 305 बाजार समित्या आज बंद राहणार. अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश. नवी मुंबईच्या बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत. राज्यामधील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कुठलाही परिणाम नाही. मार्केटमधील व्यवहार सुरळीत असल्याची माहिती. अभय योजनेमधील 4,114 ग्राहकांचा नव्या वीज जोडणीला नकार. तर 5,500 ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी. 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत. महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय बिकट. घरगुती व्यावसायिक ग्राहकांची 93,000 कोटी. कृषी ग्राहकांची 70,000 कोटींची थकबाकी. तर 86,000 कोटींच्या कर्जाचा बोजाही. सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ. 15 लिटर तेलाच्या डब्याच्या मागे 300 ते 400 रुपये वाढ. केंद्र सरकारकडून आयात शुल्क 20% वाढवल्यानं तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचा अंदाज. नाशिकच्या येवल्यामध्ये उमेद महिला कर्मचाऱ्यांचा अंगणगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा. उमोद विभाग स्वातंत्र्य करण्यासाठी सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी. मुंबई सायबर पोलिसांची झटपट कारवाई. 1 कोटी 1 लाख रुपये सायबर भामट्यांच्या खिशामध्ये जाण्यापासून रोखले. नागरिकांना फसवणूक प्रकरणी 1930 वर संपर्क करण्याचं आवाहन. बोबदेव घाट अत्याचार प्रकरणामधील आरोपी कात्रजच्या दिशेनं आल्याचा संशय. पोलीस 70 ते 80 किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही तपासणार. 200 सराईत गुन्हेगारांची चौकशी. गोंदिया जिल्ह्यामधील बापूनगरामध्ये घरफोडी. प्रॉपर्टी डीलरच्या घरातील 64,000 दागिने लंपास. बोबदेव घाट अत्याचार प्रकरणामधील आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर. आरोपींच्या शोधासाठी एआयचा वापर. बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न. बार्शीमध्ये 22 प्रकार उजेडात. बँक खातेही परराज्यातील. बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर. सरकारी योजनांमार्फत जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मजुरांची मागणी.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक विभागामध्ये शहादा पालिकेला 50 लाखांचं बक्षीस. शहरामध्ये विविध उपक्रम राबवल्यानं पालिकेचा गौरव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते खड्डेमय. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. धुळे शहरामध्ये विविध परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. कचरा उचलण्यासाठी 30 घंटा गाड्या कमी असल्यानं आठवड्यातून एकच दिवस कचरा उचलला जातो. 21 घंटा गाड्या घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरू. पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून दिवाळी फराळ किराणा किट वाटप. किराणा किट घेण्यासाठी महिला नागरिकांची मोठी झुंबड. 18,000 जणांना किराणा किटचं वाटप. नाशिकच्या येवल्यामध्ये रामगिरी महाराजांच्या भक्तांकडून शक्तीप्रदर्शन. दुकान उद्घाटनाच्या निमित्तानं 5 किलोमीटरपर्यंत रॅली काढत शक्तीप्रदर्शन. रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी. बिग बॉस मराठीमध्ये गाजला सूरजचा गुलीगत पॅटर्न. सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता. महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवला. सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली सामनावीर. दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती संत साहित्याच्या अभ्यासक संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीमध्ये निर्णय. आता महाकुंभामध्ये शाही नाही तर राजसी स्नान होणार. प्रयागराजमधील 8 आखाड्यांबाबत निर्णय. स्नान करणाऱ्यांनीही आधार कार्ड आणणं बंधनकारक. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवर उपोषणास परवानगी नाही. लडाख भवनामध्ये बेमुदत उपोषण करणार. लडाखला पूर्ण राज्य बनवण्याची वांगचुक यांची मागणी.